काय म्हणतोय? शक्ती दुर्याची डबल वारी, चिपळूण चिपळूण आणि लांजा. शक्ती दुर्याची डबल वारी, चिपळूण आणि लांजा या दोघांमध्ये कोण कोणाला पडणार नाही. आता थोड्याच वेळात इथं सादर होणार आहे शक्ती दुर्याचा जबरदस्त डबल वारीचा कार्यक्रम. जाकडी नृत्य, जाकडी नृत्य, जाकडी नृत्य. धन्यवाद धन्यवाद. या रसिक प्रेक्षकामध्ये आमच्या कणेरी गावाचे सुपुत्र आणि कबड्डीचे पंच म्हणून पाडायसारखे माझ्या निदर्शनात आले, त्यांचं सुद्धा शाब्दिक सन्मानाने निसर्गाची संपन्नता लाभलेली आहे. निसर्गाला या कोकणाला भरभरून असं सौंदर्य बहाल केलेलं आहे. आणि या कोकणामध्ये अनेक गावं आहेत, अनेक वाड्या आहेत. प्रत्येक गावची प्रत्येक वाडीची परंपरा संस्कृती वेगळी आहे. ही वैभवशाली परंपरा पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण कोकणात जन्माला आलो याचा आपल्याला सारखा अभिमान वाटतो. आणि या कोकणातील एक रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील साखर हे गाव आणि साखर गावातील साखरेपेक्षा गोड अशी ही माणसं. या माणसात झाल्यानंतर खरं तर मला अतिशय आनंद झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी
आम्हाला आमची कला सादर करण्याची सुवर्ण संधी प्राप्त करून दिली ती आई नवरादेवी लक्ष्मी केशव देवालय ट्रस्ट साखरगाव यांच्या वतीनं ही संधी आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि म्हणून सर्वप्रथम मी या ट्रस्ट यांच्या सगळ्या ग्रामस्थांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण आम्हाला सुवर्ण संधी प्राप्त करून दिलेली आहे। कोकणातील समृद्ध लोककला जसे की कोकणाला निसर्गाने भरभरून सौंदर्य प्राप्त केलेलं आहे, बहाल केलेलं आहे, त्याच पद्धतीनं कोकणाचं वैभव वाढवतात तर या कोकणातल्या समृद्ध लोककला आणि त्यातलीच ही लोककला अर्थात शक्तिराजा प्रेमतीपुरा या लोककलेचे अनेक पायक झालेले आहेत। आपल्या वाढवणारी ही लोककला ही शिकवणी आमच्यापर्यंत आणून प्रवाहित केलेली आहे आणि यानंतर आम्हाला देखील पुढे घेऊन जायचे आहे। मात्र या लोककलेचे खऱ्या अर्थाने जतन आणि संवर्धन यांच्या माध्यमातून होत असेल तर अशा पद्धतीचे आयोजन अतिशय सौंदर्याला शुभासू आपल्या नवराई मातेचे हे मंदिर आणि या मंदिराच्या या प्रांगणामध्ये असंख्य रसिकांच्या या गर्दीमध्ये ही आपली कोकणची समृद्ध लोककला सादर होत आहे आणि म्हणून तुम्हा सर्वांचे आभारी यासाठी की आपली संस्कृती जोपासण्याचं काम आपण अत्यंत प्रभावीपणे करत आहोत आणि यापुढे देखील आपल्याला करावयाचे आहे आणि म्हणून या ठिकाणी आज माझ्या समोर उभे टाकलेले तुलबाई शाहीर अर्थात विकासजी लांबोरे यांना देखील मी शाहीर मुद्रा करतो त्यांच्या वारीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो। या गर्दीमध्ये असंख्य शाहीर गुरुवर्य वस्ताद कवी उपस्थित आहेत। विविध कलांमध्ये आपले योगदान देणारे अनेक लोक आहेत। सामाजिक रसिक हो खरं तर अनेक दिवसांची प्रतीक्षा आहे। मला ज्यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून फोनच्या माध्यमातून संपर्क केला ते सर्वांनी नारायणजी विरगुले साहेब यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो। कुठे बसतात विरगुले माऊली? ज्या दिवसापासून त्यांनी मला फोन केला, ज्या दिवसापासून वारी ठरली त्या दिवसापासून इथं येईपर्यंत आमच्या विरगुले माऊली मला काही झोपून दिलेलं नाही। कधी यांना इथे येतोय आणि कधी या लोकांची भेट घेतोय आणि आपली कला सादर करण्याची संधी प्राप्त होते याची उत्सुकता देखील मला होती आणि म्हणून आज हा सोनिया ताजी हे सुवर्ण क्षण आपल्याला प्राप्त झाले आहे। हे साखर गाव आहे। उडती मायेची पाखर असं गाव हे साखर, उडती मायेची पाखर असं गाव हे साखर, सर्व सुखाचे आगर असं गाव हे साखर, पांघरी प्रेमाची शान पांघर असं गाव हे साखर आणि गोड साखरेची गोड गोडवी असे हे गाव साखर आणि अशा गोड साखर गावात येऊन अतिशय आनंद झालेला आहे आणि हाच गोडवा आपल्याला या बारीपर्यंत सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी महाराष्ट्राच्या मातीला सोनेरी इतिहास आहे। या महाराष्ट्राच्या मातीला सोनेरी इतिहास आहे। या महाराष्ट्राच्या मातीला सोनेरी इतिहास आहे आणि या मातीच्या कणाकणात हो माझ्या शिवरायांचा वास आहे।
इथल्या स्वराज्याची कहाणी या रयतेचा श्वास आहे आमच्या राजांच्या स्वराज्याची कहाणी इथल्या रयतेचा श्वास आहे माझ्या शिवरायांच्या स्वराज्याची कहाणी इथल्या रयतेचा श्वास आहे आणि माझ्या शिवरायांचा विचार म्हणजे या शाहिराचा ध्यास किल्ल्यांच्या पत्रात राजे तुम्ही प्राण भरले किल्ल्यांच्या पत्रात राजे तुम्ही प्राण भरले किल्ल्यांच्या पत्रात राजे किल्ल्यांच्या पत्रात राजे तुम्ही प्राण भरले आणि प्रत्येकाच्या हृदयावरती नाव शिवराय कोरले तलवारीच्या टोकावरती सारे स्वराज्य तारले तलवारीच्या टोकावरती सारे स्वराज्य तारले तलवारीच्या टोकावरती सारे स्वराज्य तारले आणि किती बादशाह किती शहनशाह तुमच्या समोर हरले मी केला जेव्हा मुजरा आणि खिळल्या साऱ्या नजरा भावातीतं त्रिगुणयुतं सद्गुरुतं नमामि ओ श्री गणपति गजानन देवी बजरंग गोलखंड नागेश्वरी
तारक नाथमंड पोस्ट बुद्रुक तालुका खेड जिल्हा रत्नागिरी माझ्या 15 गावाचा नाथमंड आपल्या देऊळवाडीचा विजय असो. आणि म्हणून सगळेच लोक गवळणीकडे लक्ष लावून असतात. या ठिकाणी देखील अनेक आपले तरुण आहेत, अनेक ज्येष्ठ आहेत, आमच्या माता भगिनी आहेत, अनेक शिक्षित अतिशय विद्वान प्रतिभावान लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना देखील शाहिरांची गवळण ऐकण्याची आतुरता आहे. आमचा मित्र या ठिकाणी कॅमेरा लावून बसलाय, मला वाटतं लाईव्ह आहे नाही ना, सांगत आमच्या पुस्तकाने. खरं तर हे सर्व मित्र आहेत जे आपली लोककला लोकांच्या माध्यमातून आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत असतात. परंतु शक्तित्रयाची जी गवळण आहे ही गवळण खरं तर फरक आहे की शक्तित्रय म्हणजे नेमकं काय. त्या गवळणीतून बऱ्याचदा या शक्तित्रयाचं पावित्र्य देखील दिसतं आणि कधी कधी शक्तित्रयाची बदनामी देखील याच गवळणीच्या माध्यमातून काही शाहीर करतात. आणि म्हणून ज्या वेळेला शाहीर खरं ज्याला एखादा आयोजक निमंत्रित करतो तेव्हा त्याला आधीच माहिती असतं की ही जी लोककला आहे तिचं पावित्र्य आपल्या धर्माचं पावित्र्य ज्या शास्त्र पुराणावरती आधारित असलेली आपली लोककला आहे, धर्मावरती आधारित आपली लोककला आहे, तिचं पावित्र्य राखणं हे जसं शाहिरांचं काम आहे तसं आयोजकांचं देखील काम आहे आणि तितकंच उपस्थित सर्व रसिक भगिनी मायबापांचं देखील काम आहे. आणि संस्कृत आणि परंपरा आपल्या वाढवण्याने आपल्यापर्यंत आणून ठेवलेली आहे आणि इथून ती पुढच्या पिढीपर्यंत प्रभावित झाली पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून की लोककला नेमकी काय आहे, तिचं वैभव काय आहे हे आपण समजून घ्यावं. त्या ठिकाणी सागर भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कुठे बंटूभाई सागर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि शुभेच्छुक आहेत. मी पेंडुले सिद्धेश पेंडुले यांच्यावर आहे. मी संपूर्ण माझ्या नाच मंडळाच्या वतीने आणि शाहीर पर्यंतच्या वतीनं सागरासाठी मी सागर भराच्या शुभेच्छा देतो. मित्रा तुला सागराची श्रीमंती लाभावी अशा पद्धतीने तुला. आणि म्हणून आपण लगेचच शक्तित्रयाची ही गवळण सादर करत आहोत.
शाहीर अतिशय विद्वान प्रतिभावान आहेत. त्याला देखील विनंती करतो की शाहीर विकासजी लाभोरे आपण थोडंसं या गवळणी बोलतो जरा बाहेर या. आपले कान या गवळणीकडे लावा आणि या गवळणीतून मी नेमकं काय आपणास विचारतोय ते ऐका आणि यथाशक्ती आपल्या पहिल्या फेरीमध्ये या गवळणीचं उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करा. या ठिकाणी आमचे तरुण नक्कीच म्हणत असतील की बुवा नेमका आता काय करणार, बरोबर ना? काय टी शर्ट तुमची सुद्धा काहीतरी अपेक्षा केली आहे, तुमचं काहीतरी अपेक्षा आहे ना. शक्तिद्रयाची गौरव आले की एक शब्द आपल्या मुखातून बाहेर पडतो. कुठला शब्द सांगा, कुठला शब्द बाहेर पडतो? बोला का नाही? प्रतिनिधी शब्द आहे शक्तिद्रयामध्ये. काय काय शब्द आहे तो रसिका मधून? हा कधी बोलला तरी मी कधी हा कोणती बोला मागो काय बुवा शब्द काय बोला बुवा बघा ध द ल व अक्षर 4 शब्द एक या 4 अक्षरांनी आणि एका शब्दाने विरगुले माऊली आमच्या शक्ती दुर्याची वाट लावला. काय सांगू या शक्ती दुर्यानं आम्हाला मांडीवरती खेळवलं. आम्हाला आमची ही जी प्रतिमा आहे जी प्रतिष्ठा आहे जो लौकिक आहे जो मिळून प्राप्त करून दिला. त्याच शक्ती दुर्याची जर असे आपण धागडदिला असा केला आणि तिची प्रतिमा बळी केली तर आपल्याला कदाचित ईश्वर सुद्धा माफ करणार नाही. पण तरी सुद्धा कुणीच असं सांगितलं की तशा पद्धतीच्याच गवळण सादर करून तशा पद्धतीचीच गाणी गाऊन मजा येते, तशा पद्धतीचं मनोरंजन होतं असं कुठे लिहिलंय? रंजन हे रंजन असतं ते मन आणि रंजन याच्यात मनोरंजन आहे आणि तुमचं मन राखणं हे आमचं काम आहे, तुमचं रंजन आमचं काम आहे. रंजनातून भंजन झालं पाहिजे आणि त्यातून प्रबोधन सुद्धा झालं पाहिजे हे आमचं काम आहे. संत तुकाराम म्हणतात की आम्हा घरी धन शब्दाची धरत नाही, शब्दाची शस्त्रे घेत नाही करू. शब्द हे धन आहे, शब्द हे रत्न आहे, शब्द हे शस्त्र आहे. ते कधी कुठे कसे वापरे गेला माहिती होऊन जाऊ दे राधा कृष्णाची वाणी आणि पाहिलं जनता सारी माझी राधा पडे राधा कृष्णाची जोडी गोकुळात कमाल आगे राधा कृष्णाची वारी गोकुळात कमाल आहे. राधा कृष्णाची वारी राधा कृष्णाची जोडी गोकुळात कमाल आहे आणि या गोकुळानं गोकुळात गेली मस्ती धमाल. या राधे विना अपना कंगाल आगे या राधे विना हकान कंगाल आगे या राधे विना हकाना कंगाल आगे आई हुनक अजका नावर मी रसिक हो सोडतो सवाल. आता सवाल काय त्याच्याकडे आपण लक्ष द्या. या ठिकाणी असंख्य माझ्या माता बहिणी आहेत, दुर्गा शक्ती आहेत, नारी शक्ती आहेत, यांच्यासाठी ही गवळण समर्पित आहे. गोप गोपिका जमून सारी गोप गोपिका जमून सारी त्या यमुन त्रिवेणी तीरी गोप गोपिका जमून सारी त्या त्रिवेणी संगम तीरी चार मुक्तीचा मेळा त्याला हाकेला. चार मुक्तींचा मेळा वा चार मुक्ती म्हणजे काय हे पण जरा सांगा. चार मुक्तीचा मेळा त्याला हाकेला त्रिमुख माझारी त्रिमुख माझारी राधा राणी ते न्याहारी सांगा कुबेरपणावरी राधा राणी ते न्याहारी सांगा कोणत्या पानावरी. आता बघा ही गवळण ऐकायला साधी सोपी वाटते पण याच्यामध्ये अध्यात्म दडलेलं आहे मित्र, अध्यात्म दडलेलं आहे. ज्या वेळेला यमुनेच्या तीरी
की गोप गोपिका असतात त्यांच्यामध्ये काला होतो, त्याच्यामध्ये फार खेळ होतात, रास होते, रास क्रीडा होतात. मात्र त्याच वेळेला त्यामध्ये काला होतो ते सगळेजण एकाच भोवतीला बसलेला असतात. त्यावेळेला राधा त्यांना रांधते वाढते आणि ती राधा त्यावेळेला जे रांधते वाढते ती नक्की कोणत्या पानावरती वाढते हा आध्यात्मिक एक प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर शाहिराने मला द्यायचं आहे. प्रश्न आहे की राधा ज्या पानामध्ये रांधते वाढते ते पान नेमकं कशाचं होतं हे मला सांगायचं बुवा. तुळशी पान सांगाल तर अजिबात ऐकणार नाही. आपण योग्य ते उत्तर मला द्या. मी तुम्हाला या ठिकाणी शाबासकी देईन. चला गवळण परत कर. तेव्हा वाली असं म्हटला की माझ्यापासून त्या राणीला
राणीला गर्भ जडलेला आहे. काय म्हटला? माझ्यापासून त्या राणीला गर्भ जडला आहे, त्याचं करायचं काय? हा प्रश्न वालीने आपल्या गुरुसमोर मांडला आणि मग वालीच्या गुरुनं आपल्या योग साधनेनं तो गर्भ बाहेर काढला आणि रावणाची राणी त्याला परत केली. वालीच्या गुरुनं आपल्या योग साधनेनं तो गर्भ बाहेर काढला आणि रावणाची राणी रावणाला परत केली. ही झाली आपल्या विषयाची कथा. आता प्रश्न असा आहे, नंबर 1, रावणाच्या राणीचं नाव काय? नंबर 1, रावणाच्या राणीचं नाव काय? नंबर 2, वालीच्या गुरुचं नाव काय? काय? नंबर 2, वालीच्या गुरुचं नाव काय? नंबर 3, तो गर्भ काढून कशामध्ये ठेवला? नंबर 3, तो गर्भ काढून कशामध्ये ठेवला? आणि नंबर 4, त्यापासून काय उत्पन्न झाले आणि त्याचे नाव काय? प्रश्न समजला? सगळ्यांना पाठ झाला? तुम्ही पण उत्तर शोधा. वा, तुम्हाला तर खूप पाठ असेल. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की द्याल अशी मला आशा आहे. ग्रंथ आधारे द्या असा विश्वास आहे. पण तुमची सवय आहे, तुम्ही नेहमी असं करता की एखादा प्रश्न आपल्या हातात पडला की उत्तर देण्याची धडपड करता, उगाच घाई करता. तशी घाई करू नका. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, जर तुम्ही उत्तर नाही दिला तर खरंच कोण इथला कुठलाही माणूस तुम्हाला अडाणी समजणार नाही, अज्ञान समजणार नाही. पण चुकीचं उत्तर तर आपली फजिती करून घ्यायची नाही. कारण मी तुमचा लय गुणगान केलंय. बुवाने हुशार, हायर एज्युकेशन त्यांनी घेतलेलं आहे. हायली एज्युकेटेड पर्सन. यु नो म्हणजे खायची गुण आहे. हा, तर बुवानी शिक्षण घेतलंय, बुवांचं वाचन आहे, बुवांचं चिंतन आहे. त्यामुळे बुवा चुकीचं उत्तर देण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. त्याच्याने काय होतं? नंबर 1, फजिती.
या ठिकाणी मी माझी पहिली वारी माझ्या सगळ्या सवंगड्यांच्या साथीनं पूर्ण केली आहे. मी आपणास थोडक्यात त्या सभांची ओळख करून देतो. ज्यांची बोटं ढोलकीवरती दिल्यानंतर सर्वांना त्यांचं बोलायला लावतात असं सुप्रसिद्ध ढोलकी मास्टर संकेत नवरात जे स्वतः पकवान वादक आहे, तबला वादक आहे, ते असं ताल वादक आहे, की जो तो वाजवत नाही असे संकेत नवरात गेले अनेक वर्ष, मला वाटतं जवळजवळ 15 वर्ष ज्यानं मला सातत्यपूर्ण ढोलकीची साथ दिली तो माझा मित्र, माझा बंधू, माझा सखा प्रमोद पालकर. कीबोर्ड वाजवणारे ते दोघे वेलोडकर बंधू आहेत. एक कीबोर्ड वरती आहे आणि एक पॅड वरती आहे. त्या दोघांच्या साथीने ते आपल्या पक्षाला सादर करतोय. ज्याला ताल फेडल्यानंतर रसिकांच्या हृदयाचा वेध घेते असं सुप्रसिद्ध रंग मास्टर प्रसाद गुरव. त्याचबरोबर कोरस महादेव दळवी आणि आमचे हे पवार आणि जो नेहमीच असतो उजवा पण त्याच्या नावात आहे डावा असा आमचा साऊंड मास्टर डावा, ज्याच्या अशा सुरेख अशा साऊंडच्या सिस्टममुळे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. मला वाटतं कालच त्यांच्यावर ते गाणं देखील प्रदर्शित झालेलं आहे. शाहीर एकनाथ माळी यांनी लिहिलेलं गाणं मी त्यांनीच मला डायरेक्ट पाठवलं. मी ते ऐकलं आणि म्हटलं आता डावावरती हे वाजणारच आणि डावा नेहमीच उजवा आहे पण त्याला डावा का म्हणतात ते सुद्धा त्या गाण्यामध्ये आहे. हे लोकांना जास्त टाकलं आजपर्यंत लोकांना माहिती नव्हतं ना की डावाला डावा का म्हणतात. त्या गाण्यातून ते लोकांपर्यंत पोहोचणार आहे. अशा सगळ्या सवंगड्यांच्या साथीनं या ठिकाणी माझ्या उभे सर्व मित्रांच्या साथीनं मी माझी पहिली वारी पूर्ण केलेली आहे. मी माझ्या मर्यादेप्रमाणे माझ्या शैलीमध्ये माझी जी पद्धत आहे त्या पद्धतीनं कार्यक्रम केला आणि शाहीर खेळकर असाच कार्यक्रम सादर करतो. काही आपण शौकीनाला करायची मजा आली नसेल पण आपली कला ही अशीच आहे आणि हेच आपलं वैभव आहे. आपण जपलं पाहिजे आणि म्हणून दुसऱ्या फेरीपर्यंत तुम्ही सगळे थांबा. आपल्याला नक्कीच मजा येईल अशी आपल्याला विश्वास देतो. आमचे केरवाडी शाहीर आदरणीय विभाजी लांबोरे या नक्की त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझी पहिली फेरी या ठिकाणी थांबवतोय. धन्यवाद.